नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। राज्यातील कर्जदार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की शेतकरी मित्रांनो काल 13 फेब्रुवारी 2024 रोजी सहकार विभागाच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफीची फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आली आहे आणि तपशिला संदर्भात तोडगा काढण्याची मागणी सहकार विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील अद्यापर्यंत कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी दिली जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही अधिकृत अपडेट आहे आणि सहकार विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे 13 फेब्रुवारी 2024 रोजी म्हणजेच कालच ही कर्जमाफीची फाईल मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं नाही त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। शेतकरी कर्जमाफीची फाईल मुख्यमंत्र्यांकडे तपशिला संदर्भात तोडगा काढण्याची मागणी सहकार विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना 2017 ची या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचं 1.5 लाख रुपयापर्यंतचं सरसकट कर्जमाफ होणार असल्याची माहिती राज्याच्या सहकार विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे संपूर्ण अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला कुठेही स्किप करू नका आणि एक लाईक करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, 30 जून 2016 पर्यंत थकीत असलेली मुद्दल व व्याजासहित 1.5 लाख मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफ होणार अशी माहिती राज्याच्या सहकार विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, 1.5 लाखापेक्षा जास्त थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक वेळ समझोता म्हणून त्या शेतकऱ्यांना सुद्धा 1.5 लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी दिली जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, नियमित कर्जदार शेतकऱ्यांना म्हणजे जे शेतकरी नियमित कर्ज काढतात, नियमित कर्ज भरतात, त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे। त्यामुळे असे आपल्या महाराष्ट्र राज्यातील 34 जिल्ह्यातील प्रोत्साहनपर रकमेसाठी म्हणजे 50,000 अनुदानासाठी राज्यातील 89 लाख शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून सहकार विभागाच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहे अशी माहिती सहकार विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेली आहे। आणि एकंदरीत मित्रांनो, राज्यातील प्रोत्साहनपर योजनेसाठी 34,022 कोटी रुपयांची तरतूद सहकार विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। आणि एकंदरीत आता कर्जमाफी संदर्भात जर अपडेट घ्यायचं जर झालं तर राज्यातील 1,29,000 कर्ज खात्यांचे 1,644 कोटी तर एक रकमी परतफेड आणि 2,94,000 कर्ज खात्यांची 3,985 कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। म्हणजे आतापर्यंत 2,94,000 कर्ज खात्यांची 3,985 कोटी रुपयांची कर्जमाफी शिल्लक असल्याची माहिती सहकार विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, प्रोत्साहनपर योजनेसाठी 2,33,000 शेतकऱ्यांचे 346 कोटी आतापर्यंत हे शिल्लक आहे। त्यामुळे प्रोत्साहनपर योजनेसाठी 50,000च्या प्रोत्साहनपर अनुदानासाठी 2,33,000 कर्ज खात्यांचे 346 कोटी राज्य सरकारकडे शिल्लक आहेत। आणि एकंदरीत मित्रांनो, राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 6,56,000 शेतकऱ्यांची कर्ज खाती कर्जमाफीपासून वंचित आहेत। त्यामुळे अशा वंचित असलेल्या 6,56,000 शेतकऱ्यांना 6,500 कोटी रुपयांची कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आणि ही मित्रांनो अधिकृत अपडेट 13 फेब्रुवारी म्हणजेच काल 13 फेब्रुवारी 2024 रोजी सहकार विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत, याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, याचबरोबर दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत शेतकरी कर्जमाफीची फाईल मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवण्यात आलेली आहे। आणि याचबरोबर कर्जमाफीच्या तपशिला संदर्भात तोडगा काढण्याची मागणी सुद्धा सहकार विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। कारण की मित्रांनो, जे काही आतापर्यंतचे कर्जमाफीचा जे काही तपशील होता तो संपूर्णपणे डिलीट झालेला होता। त्यामुळे डिलीट झालेला तपशील पुन्हा याच्या संदर्भात तोडगा काढावा अशी माहिती सहकार विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। एकंदरीत मित्रांनो, राज्यातील जे काही नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे। आणि आतापर्यंत कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांना, पात्र शेतकऱ्यांना जवळपास 1.5 लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दिली जाणार आहे। कारण की मित्रांनो, जे काही कर्जमाफीचा जो काही तपशील होता संपूर्णपणे गहाळ झाला होता, डिलीट झालेला आहे। त्यामुळे या डिलीट झालेल्या तपशिला संदर्भात तोडगा काढण्याची मागणी सहकार विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक छोटंसं अपडेट
जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे YouTube चॅनल भारतीय शेतकरी YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथे थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।